आज आपण बघणार आहोत स्ट्रेस रिलीजिंग टेक्निक, पण प्राणायामाचा पार्ट आहे जो मूलभूत आहे आणि जो सगळ्यांना येतो माहिती आहे. पण त्यातलं मी एक सायंटिफिक रिझनिंग तुमच्यासाठी आज घेऊन येते की तो कसा करायचा, त्याचे फायदे काय आहेत किंवा कोणी करू नये. आपण मागच्या भागामध्ये पाहिलेलं आहे जलश्वसन, दीर्घ श्वसनाचे प्रकार, की जी बेसिक प्राणायामाची पूर्वतयारी होती. मागच्या भागामध्ये आपण काय पाहिलं की प्राणायाम प्राणायाम म्हणजे काय ह्याची सुरुवात आपल्याला माहिती पाहिजे. बरेच जण करतात ॲक्च्युली प्राणायाम. बरेच जण रुटीनली टी व्हीवरती बघून किंवा बरेच जण गुरुच्या मार्गदर्शनाखाली पण करत असतात. नक्कीच पूर्वीपासून सांगितलेला जो प्राणायाम आहे तो गुरु शिष्य परंपरेनुसार आलेला आहे, म्हणजे गुरुने शिकवलेला आहे शिष्याला आणि असा चालत आलेला आहे. सर्वसामान्यपणे शिकवलं जात नाही. पण टी व्हीच्या माध्यमातून रामदेव बाबा यांनी सगळ्या जवळपास देशभरात नव्हे तर पूर्ण जगभरात आपल्याला प्राणायाम ते दाखवताना दिसतात आपल्याला, बरोबर की नाही. त्यामुळे बऱ्याच लोकांपर्यंत ती योग हा सगळ्या लोकांपर्यंत पोहोचलेला आहे त्या माध्यमातून. आत्ता मी तुमच्या समोर बोलते ते सुद्धा आपलं जे ऑनलाईन माध्यम आहे, आता आपण ह्या टेक्नोसॅव्ही युगामध्ये ते शिकणं गरजेचं आहे. आता फक्त एकच ड्रॉबॅक इथं आहे की मी प्राणायाम तुम्हाला सगळ्या बेसिक गोष्टी सांगणार आहे, पण मी तुम्हाला पाहू नाही शकत आहे. पण तुम्हाला मी प्रिकॉशन काय सांगते तर त्या ऑब्झर्व करणं, त्या लक्षात घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. ओके. मागच्या भागात आपण सगळं डिटेल, भरपूर मी डिटेल तुम्हाला सांगितले, तर त्याची प्रॅक्टिस आधी चालू ठेवा. रोजची प्रॅक्टिस एक 10 मिनिटाची मी तुम्हाला सांगितली होती ती करायची आहे. आता आपण आज पहिला प्राणायाम त्यातला बघणार आहे, तो म्हणजे अनुलोम विलोम प्राणायाम. आता प्राणायाम म्हणजे काय तर प्राण आणि याम. प्राणायाम किंवा आयाम म्हटलं जातं. आयाम म्हणजे काय तर नियंत्रण, आणि प्राण म्हणजे काय तर प्राण म्हणजे ही विश्वातली जी काही प्राणशक्ती आहे ती आपली श्वासाबरोबर आपण आत घेतली जाते. सो प्राणशक्ती आपण प्राणाला हँडल करणार आहे, म्हणजे प्राणाला हँडल करणारे म्हणजे खूप कॉशियस राहायला पाहिजे, बरोबर की नाही. आणि याम म्हणजे काय नियंत्रण, त्याचं रेग्युलेशन, म्हणजे त्याच्यावरती आपण काय करणार आहे नियंत्रण करणार आहे. बऱ्याच लोकांना हे समजत नाहीये की आपण श्वासाला नुसतं श्वास घेणं, त्याला श्वासायाम का म्हटलं नाहीये, नुसतं श्वास घेणं किंवा श्वास सोडणं ह्याला म्हटलं असतं त्यांनी श्वासायाम. जे आपण मागच्या भागामध्ये ब्रिदिंग टेक्निक्स बघितले किंवा ब्रिदिंग एक्सरसाइज बघितले, श्वासायाम हा शब्द त्यांनी वापरलेला नाहीये, प्राणायाम हा शब्द वापरलाय. सो बी कॉशियस. ह्याच्यातला खूप महत्वाचा पार्ट आहे की प्राणाला हँडल करायचंय म्हणजे काय, तुम्हाला खूप व्यवस्थित त्याचं नॉलेज असणं गरजेचं आहे प्राणायाम करताना. आज आपण बघणार आहोत ते अनुलोम विलोम प्राणायाम. ह्यालाच अल्टरनेट नॉस्ट्रिल ब्रिदिंग असं म्हटलं जातं. अल्टरनेट नॉस्ट्रिल ब्रिदिंग म्हणजे काय, एका नाकपुडीने घ्यायचा, दुसरीनं सोडायचा, पुन्हा दुसऱ्या नाकपुडीने घ्यायचा आणि दुसरीनं सोडायचा. ह्याचं टेक्निक आपण बघणार आहोत. आत्ताच्या कोविडच्या काळामध्ये तर आपण स्ट्रेसमध्ये आहोतच, स्ट्रेसमध्ये आहेच, त्याचबरोबर आणखीन आपल्याला बाकीची टेन्शन्स पण वाढलेली आहेत. तर ह्याच्यासाठी खूप महत्त्वाचा हा दुवा ठरू शकतो अनुलोम विलोम प्राणायाम. आणि आज मी तुम्हाला जो शिकवणार आहे तो सुलभ प्राणायाम शिकवणार आहे. सुलभ प्राणायाम म्हणजे काय की ज्याच्यावरती आपल्याला कुंभक आपण शिकणार नाही आहोत. कुंभक करताना आपल्याला जे काही प्रिकॉशन सांगितले ते सगळ्यांना कुंभक करता येत नाही, तर तो खूप महत्त्वाचा आहे. तर आपण बघणार आहोत अनुलोम विलोम प्राणायाम. ह्याचे टेक्निक आत्ताच्या मॉडर्न सायन्स युगामध्ये काय आहे हे पण आपण बघणार आहोत. म्हणजे आपल्या योगशास्त्रामध्ये 3 नाड्या प्रमुख सांगितलेल्या आहेत. असं वर्णन केलं आहे हठप्रदीपिकेमध्ये की आपल्या शरीरामध्ये 72,000 नाड्या आहेत. काहींचं म्हणणं आहे की 3 लाखाच्या पुढं पण आहेत नाड्या. हठप्रदीपिके या ग्रंथामध्ये असं सांगून ठेवलंय की 72,000 नाड्या आहेत आणि त्यातल्या 3 महत्वाच्या प्रमुख नाड्या आहेत आपल्या शरीरामध्ये. काय जे वहन करतं, मग काय वहन करतं, मग आपल्या रक्तवाहिन्यांमधनं जाणारा ऑक्सिजन असेल मॉलिक्यूल तो वहन करत असेल, किंवा आपल्या नर्व्समधून काही मेसेजेस वाहून नेले जातात, वहन केले जातात, त्यांना नाड्या म्हटलं जातं, बरोबर. तर ह्याच्यामध्ये प्रमुख 3 नाड्या आहेत. तर त्यातली जी डावी नाडी आहे आपली त्याला इडा नाडी म्हटलं जातं, आणि आपली जी उजवी नाडी आहे तिला म्हटलं जातं पिंगला नाडी. डावी नाडी आणि उजवी नाडी हे आता मॉडर्न सायन्सच्या टेक्नॉलॉजीप्रमाणे किंवा आपण आता रिसर्चेस केलेले आहेत त्याच्यामध्ये आपल्याला सायंटिफिक दृष्ट्या सुद्धा हे प्रूव्ह होतं की आपली जी उजवी जी नाडी आहे त्याला पिंगला नाडी म्हटलं जातं किंवा सूर्य नाडी म्हटलं जातं. दॅट रिप्रेझेंट मॉडर्न टेक्नॉलॉजीमध्ये सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम, जी आपली ॲक्टिवेशन किंवा जी आपण कामं करतो त्याला ॲक्टिवेशन किंवा नर्वचा सिस्टीमला स्टिम्युलेशन लागतं. तुम्ही कोणतेही कार्य करता, मग तुमची रेस्पिरेटरी सिस्टीममधलं तुमचं श्वसन घेणं असेल, श्वसन सोडणं असेल, कार्डियक सिस्टीममधलं तुमचं हार्ट रेट चालू राहणं, हार्ट सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम काम करते.
आणि पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम जी आहे ते इंडिकेट्स करते आपली लेफ्ट नाडी. माझी व्हर्च्युअल इमेज तुम्हाला दिसेल, मी जी डावी नाडी सांगते तुम्हाला उजवी दिसेल, उलटी अक्षरे दिसतात. फ्रंट कॅमेरा चालू असतो त्यामुळे तुम्हाला उलटं दिसेल, बरोबर. पण शब्दांवरती कॉन्सन्ट्रेशन करा. जी डावी नाडी जी आहे त्याला इडा नाडी असं म्हटलं जातं किंवा चंद्र नाडी असं म्हटलं जातं. दॅट रिप्रेझेंट पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम. हा बॉडीमध्ये त्या दोन्ही सिस्टीम, योगशास्त्रामध्ये त्याला इडा आणि पिंगला म्हटलंय. मॉडर्न आपण सायंटिफिक दृष्ट्या बघायचं गेलं तर मॉडर्न मेडिसिन प्रमाणे तर त्याला सिम्पॅथेटिक आणि पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम असं म्हटलंय. सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम ऍक्टिव्ह पार्ट आहे. स्ट्रेस मॅनेजमेंटमध्ये किंवा स्ट्रेस इंड्यूस करण्यामध्ये सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीमचा मेन रोल राहतो. जो फाईट अँड फ्लाईट मोड असतो आपल्या शरीरामध्ये, स्ट्रेस निर्माण झाल्यानंतर फ्लाईट अँड फाईट मोड ऍक्टिव्ह होतो, तो सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम होतो. फॉर एक्झाम्पल फ्लाईट अँड फाईट मोड म्हणजे काय? फॉर एक्झाम्पल समोर एखादा वाघ आला तुमच्या, तर त्याला रिॲक्शन देण्याची तुमची जी शरीराची कंडिशन होईल. म्हणजे वाघ आल्यानंतर एकतर तुम्हाला फ्लाईट करायला पाहिजे किंवा फाईट करायला पाहिजे. म्हणजे काय? त्याच्याशी युद्ध करायला पाहिजे. हां, तुम्हाला काहीही करता त्याला फायटिंग केली पाहिजे किंवा फ्लाईट मोड म्हणजे काय? पळून जाणे आपण म्हणतो त्याला. हां, दोन्हीला एनर्जी लागते आणि तिथं आपली सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम काम करते. आता पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीमचं काम आहे बरोबर ह्याच्या उलट आहे. म्हणजे रिलॅक्सिंग मोडमध्ये आणलं जातं. रिलॅक्सिंग म्हणजे कूलिंग इफेक्ट असतो, रिलॅक्सिंग कामिंग इफेक्ट असतो. हा जो इफेक्ट आहे तुम्हाला पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीममध्ये मिळतो आणि त्याचाच फायदा आपल्याला अनुलोम विलोम ह्या प्राणायामामध्ये टेक्निकमध्ये करायचा आहे. हां, आपली जी डावी नाडी आहे त्यालाच इडा नाडी किंवा चंद्र नाडी म्हटलं जातं आणि दॅट रिप्रेझेंट पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम. ओके, आता आपल्याला काय करायचं? आपण आता स्ट्रेसमध्ये आहोत. तुम्ही आता घरी आहात, काम करताय, वर्क फ्रॉम होम असेल किंवा तुम्हाला ऑफिसला जावं लागतं. ह्या गोष्टींमध्ये स्ट्रेस कॅरी होतो, बरोबर की नाही? मग हा स्ट्रेस जेव्हा तुमचा कॅरी होत असतो तेव्हा बरेचसे स्ट्रेसमध्ये आपली सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम काम करत असते आणि ह्याला बॅलन्सिंग करण्याचं काम आपल्याला पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम ॲक्टिव्हेशन होणं गरजेचं आहे. म्हणून अनुलोम विलोम प्राणायामामध्ये, अनुलोम विलोम म्हणजे अल्टरनेट ब्रिदिंग आहे. एका नाकपुडीने घेणं, एका नाकपुडीने सोडणं. आता सूर्यनाडी आहे जी ॲक्टिव्हिटीची आहे किंवा उष्णतेचं प्रतीक करतं. जी आपण सूर्यप्रकाश बघतो, सूर्य जो रिप्रेझेंट करतो तोच आपल्या शरीरामध्ये पण सूर्यनाडीच्या फॉर्ममध्ये आहे. चंद्रनाडी जसा चंद्र शीतलता आपल्याला प्रदान करतो, एक कामिंग इफेक्ट करतो, एक रेस्टचा इफेक्ट करतो, तो सुद्धा आपल्या बॉडीमध्ये आहे. जेव्हा ॲक्टिव्हेशन प्रोसेसमध्ये सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम जास्तीत जास्त कार्य करते त्याला बॅलन्सिंग करण्यासाठी आपल्याला पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम काम करायला लागते. म्हणून आपल्याला ह्या दोन्हीचं नाड्यांचं बॅलन्सिंग आपण जेव्हा करतो तेव्हा आपलं मन शांत व्हायला मदत होते. हां, म्हणून ह्या अनुलोम विलोम प्राणायामाची काय असते गंमत? डावीनं श्वास घेतला जातो. डावीनं म्हणजे माझी जी डावी नाडी आहे ती तुम्हाला दिसताना उलटं दिसेल इमेज. डावी जी नाडी आहे ती इडा नाडी आहे. इडा नाडीनं सुरुवात करायचं म्हणजे कूलिंगनं सुरुवात करायची असते. डावीनं घ्यायचा, उजवीनं श्वास सोडायचा, पुन्हा उजवीनं श्वास घ्यायचा आणि डावीनं श्वास सोडायचा. म्हणजे डावीनं सुरू करून डावीनं एंड करेसोपर्यंत आपल्याला अनुलोम विलोम प्राणायाम करायचा. ह्याच्या मागचं टेक्निक खूप महत्त्वाचं आहे, लक्षात घ्या. जेव्हा तुम्ही श्वास घेता 4 सेकंदामध्ये, मागच मी तुम्हाला दीर्घ श्वसन सांगितलं ज्याच्यामध्ये 4 सेकंदामध्ये श्वास घेतला जातो आणि 8 सेकंदामध्ये श्वास बाहेर सोडला जातो. ह्या कॉम्बिनेशनमध्ये आपल्याला करायचं आहे. श्वास घेणं ह्याला पूरक म्हटलं जातं, श्वास बाहेर सोडणं ह्याला रेचक म्हटलं जातं आणि श्वास रोखून ठेवलं ह्याला कुंभक म्हटलं जातं. श्वास आत घेण्याला पूरक, श्वास बाहेर सोडण्याला रेचक म्हटलं जातं. हां, आता आपण इथं काय करतोय? सुलभ प्राणायाम करतोय. म्हणजे इथं कुठलंही आपण काय करतोय? बंधन नाही, म्हणजे कुंभक आपण करणार नाही आहोत. मग ह्याच्यासाठी काय करायचंय? पहिल्यांदा तुम्ही आहात तिथं पाठीचं कणं ताट असणं गरजेचं. आता खाली बसून ज्यांना शक्य आहे त्यांनी खाली ध्यानात्मक आसनामध्ये बसू शकतात, जसं की पद्मासन आहे, वज्रासन आहे, स्वस्तिकासन आहे किंवा साधी मांडी म्हणजे सुखासन आहे. खाली बसताच येत नाही त्यांनी खुर्चीवर बसून पण करायला काही हरकत नाही. खुर्चीवर बसताना कणात ताट राहील ह्याची काळजी मात्र घ्यायची. पाठीचा कणा ताट जेव्हा तुमचा राहतो तेव्हा आपल्या नाड्या ॲक्टिव्हेशन, कारण का ह्याची जी मधली नाडी जी सांगितलेली आहे दॅट इज सुषुम्ना नाडी. आणि आध्यात्मिक पर्पज जेव्हा आपण बघतो, हा जो आत्ता आपण फिजिओलॉजिकल इम्पॅक्ट बघितला, म्हणजे काय की ह्या नाड्यांचे डिस्टर्बन्सेस झाल्यामुळं काही आजार डेव्हलप होतात. 80% आजार जे आहेत आपले सायकोसोमॅटिक आजार असतात. हां, ज्याच्यामध्ये कम्युनिकेबल डिसीज नसतात ते. हां, आत्ता आपण कोविडचा आजार जो आहे तो कम्युनिकेबल आहे, म्हणजे एकापासून दुसऱ्याला संसर्ग होते. पण नॉन कम्युनिकेबल डिसीजेस जवळजवळ 80% आहेत आणि जे आहेत ते स्ट्रेस इंड्युस्ड आहेत. म्हणजे काय? स्ट्रेसमुळे होणारे आजार आहेत. तर ह्याच्यामध्ये आपल्याला महत्त्वाचं काय काम करणं गरजेचं आहे? तर स्ट्रेस रिलीव्ह करणं गरजेचं आहे. आणि इथं आपल्याला हा जो मनावरचा ताण आहे तो काढण्यासाठी आपल्याला अनुलोम विलोम हा प्राणायाम उपयोग होतो. याचे फायदे तुम्हाला कळणं गरजेचं आहे, म्हणून मी हे तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलं.
ह्याच्यामध्ये प्रिकॉशन्स कोणी कोणी घ्यायचे आहेत, हा सगळ्या आजारांसाठी उपयोगी पडतो. कोणताही आजार होऊ नये म्हणून सुद्धा उपयोगी पडतो. बॅलन्सिंग करतो. 2 नाड्यांचं जेव्हा बॅलन्सिंग होतं तेव्हा मधली जी नाडी आहे सुषुम्ना नाडी ती जागृत व्हायला मदत होती, जो आपल्याला फायदा स्पिरिच्युअल आस्पेक्ट म्हणजे आध्यात्मिक पर्पजसाठी केला जातो. आणि मग ग्रंथांमध्ये असं वर्णन आहे की ती जागृती केली जाते आणि चक्रांना भेदन करून कुंडलिनी जागृती होते. हा पार्ट सोडून द्या आत्ताचा, पण आत्ता जरी बॅलन्स आपण केलं, दोन्ही नाड्या जर बॅलन्स केल्या तर आपल्याला काय फायदा मिळणार आहे, आपल्याला कुठलाही आजार होणार नाही. म्हणजे काय, शरीरामध्ये उष्णता वाढली तर उष्णतेचे विकार होतील. जर आपली डावी नाडी ऍक्टिव्ह झाली जास्त प्रमाणात, ज्याच्यामध्ये कफदोष वाढतील. म्हणून हा आत्ताच्या काळामध्ये म्हणजे कोविडच्या काळामध्ये सुद्धा खूप उपयोगी प्राणायाम आहे, ज्याच्यामध्ये आत्ता कफदोष वाढण्याची शक्यता आहे, तर तो आपल्याला कमी करायचा आहे. म्हणजे कफदोष आणि तुमचा उष्णता म्हणजे शीतलता आणि उष्णतेचं ह्याचं बॅलन्सिंग आपल्या शरीरामध्ये झालं तर आपल्याला त्याचा फायदा होतो. यौगिक मॉड्युलेशन प्रमाणे ह्या 3 नाड्या प्रमुख सांगितलेल्या आहेत, त्याचं बॅलन्सिंग केलं. हे टेक्निक खूप महत्वाचं आहे. आपण आता टेक्निक पार्टकडे जाणारच आहोत. त्याच्या अगोदर फक्त सांगते की कोणी करायचं नाहीये तर ज्यांना हार्टचा प्रॉब्लेम आहे, म्हणजे काय की हार्टचं ऑपरेशन झालं असेल किंवा हार्टचा मेजर हार्ट अटॅक येऊन गेला असेल किंवा दुसरा अजून काही व्हॉल्व्ह्युलर डिफेक्ट असेल, असा काही आजार असेल हृदयरोगाचा, तर त्यांनी करू नका. त्याचबरोबर ज्यांना अगदी खूप त्रास आहे सीओपीडीचा, आत्ता ताप आहे, टेम्परेचर आहे, काहीतरी त्रास होतोय, फिजिओलॉजिकल स्ट्रेसमध्ये आहात, म्हणजे टेम्परेचर आहे आणि तुम्ही प्राणायाम करायला लागतो, तर तसं करू नका. रेस्ट घेणं महत्त्वाचं आहे. हे आपल्याला प्रिव्हेन्शन म्हणून काम करतं. प्रिव्हेन्शन म्हणजे काही होऊ नये आजार, ह्याच्यासाठी आपण हे करत असतो टेक्निक्स. ह्याच्यामध्ये आता आपण टेक्निक्स खूप महत्त्वाचे. हा प्राणायाम लो बीपीसाठी पण महत्त्वाचा आहे आणि हाय बीपीसाठी पण महत्त्वाचा आहे. बघा, लक्षात घ्या, बीपी जास्त आहे तर ते कमी येण्यासाठी सुद्धा हा प्राणायाम उपयोगी पडणार आहे. ज्यांचं कमी आहे बीपी त्यांचं वाढण्यासाठी सुद्धा हा प्राणायाम उपयोगी पडणार आहे. म्हणजे दोन्हीचं बॅलन्सिंग आपल्याला इथं खूप छानपैकी मिळणार आहे. त्याचबरोबर हायपरथायरॉइडिझम, हायपोथायरॉइडिझम म्हणजे इम्बॅलन्सिंग जिथं जिथं झालंय ते आपल्याला बॅलन्सिंग करणार. म्हणजे नाड्या जेव्हा तुम्ही बॅलन्स करताय तेव्हा शरीरातल्या आपल्या दोन्ही नाड्या जेव्हा बॅलन्स करतो तेव्हा आपल्याला कुठलाही आजार होत नाही. मग ह्या दृष्टिकोनात आपण बघितलं तर ह्याचा खूप फायदा आपल्याला होणार आहे. निश्चितच इम्युनिटी बिल्डअप व्हायला, इम्युनिटी वाढवण्यासाठी, म्हणजे हा प्राणायाम असं स्पेसिफिक सांगितलंय की इम्युनिटी बिल्डअप करतो. इम्युनॉलॉजीमध्ये तुमच्या शरीरातले सगळे सिस्टीम जर हार्मोनीमध्ये असतील, इन बॅलन्समध्ये असेल, तर तुमची इम्युनिटी वाढायला मदत होती. सो अजून हा एक्स्ट्रा बेनिफिट तुम्हाला मिळतो की ज्याच्यामध्ये तुमची इम्युनिटी डेव्हलप व्हायला मदत होते. इनडायरेक्टली इम्युनिटी तुमची डेव्हलप झाली तर आत्ताच्या काळामध्ये आपल्याला ते खूप महत्त्वाचं आणि गरजेचं आहे. तर आपण आता त्याचं टेक्निक बघणार आहोत. बैठक स्थितीमध्ये बसायचं आहे, पाठीसकना ताठ ठेवायचं आहे, हाताची ध्यान मुद्रा करायचं. आता एक मी तुम्हाला उजव्या हाताचं, माझ्या उजवा हात आहे तुम्हाला दिसताना, डावा हात दिसेल. उजव्या हाताचं आपल्याला एक नेझल कंट्रोल मॉड्युलर ॲपरायटस तयार करायचं आहे. म्हणजे काय करायचं, याला म्हणतात प्रणवमुद्रा. हे अंगठा आणि अंगठ्याची जरशी 2 बोटं फोल्ड करायची, ती ओठांवर रेस्ट करायची. उजवी नाकपुडी बंद करण्यासाठी अंगठ्याचा वापर करायचा आणि डावी नाकपुडी करण्यासाठी करंगळी आणि अनामिकेचा वापर करायचा. सगळ्यांना हे टेक्निक माहिती आहे, पण आता ह्यातलं आपण शास्त्रशुद्ध शिकणार आहोत. दुसऱ्या हाताची ध्यान मुद्रा करायची, अंगठा आणि अंगठ्या शेजारचं थोडंसं प्रेशर येईल, गोल तयार करायचे, बाकीची 3 बोटं रिलॅक्स ठेवायची. पाठीसकना ताठ ठेवायचं. आता मॉड्यूल झाला. आता खूप मन शांत ठेवायचं आणि कॉन्सन्ट्रेशन करायचं. उजवी नाकपुडी बंद करायची, डावीने श्वास घ्यायचा आहे. 1 2 3 4. आता डावी नाकपुडी बंद करून घ्या, उजवीने श्वास सोडा. 1 2 3 4 5 6 7. घ्या उजवीने. 1 2 3 4. सोडा आता डावीनं. 1 2 3 4 5 6 7. घ्या. हे एक आवर्तन पूर्ण झालं, बरोबर आहे. डावीनं सुरू करून डावीनं एंड करतोपर्यंत एक आवर्तन पूर्ण करायचं. आता ही किती आवर्तन करायची हा महत्वाचा मुद्दा आहे. आता 4-8 तुम्हाला नाही जमत. आपण मागच्या भागात शिकलो होतो, ज्याच्यामध्ये दीर्घ श्वसनाचं मी तुम्हाला टाईप सांगितले होते की ज्याच्यामध्ये तुम्हाला किंवा 3-5 करा किंवा नाहीच ते जमत तर 3-3 करा. हा प्राणायाम अनुलोम विलोम आणि नाडीशुद्धी प्राणायाम ह्याच्यात थोडा फरक आहे. आपण नाडीशुद्धी पुढच्या पार्टमध्ये बघणार आहोत. नाडीशुद्धीचं कॅल्क्युलेशन वेगळं आहे, तर ते तुम्हाला मी सांगते. आणि हा जो आपण आज बघतोय अनुलोम विलोम, जो सुलभ प्राणायाम आहे, जो तू कोणीही करू शकता. रिस्ट्रिक्शन्स फार कमी आहेत, फक्त हार्टचा प्रॉब्लेम सोडला तर बाकी तुम्ही सगळेजण करू शकता हा प्राणायाम. ह्याच्यासाठी हा महत्त्वाचा प्राणायाम करण्याची वेळ कोणती? सकाळची वेळ तर अतिशय उत्तम आहे.
आता संध्याकाळच्या वेळेला सुद्धा हा प्राणायाम करता येतो. हा रिलॅक्सिंग काम करतो. रिलॅक्सिंग म्हणजे काय करतो, तुम्हाला आता झोपायला जायचं आहे, निद्रानाशाचा त्रास आहे किंवा हाय बीपीचा त्रास आहे, लो बीपीचा त्रास आहे, हायपोथायरॉइडिझम आहे, झोप नाही लागत आहे, अजून काही टेन्शन आहे, त्यामुळे विचारांचं आक्रोंदल डोक्यामध्ये चालू आहे. ह्याला जर विचारांचं शमन म्हणजे मनावरती कंट्रोल करायला ग्रंथांमध्ये असे सांगितले की श्वासावर कंट्रोल करा. म्हणजे काय, श्वासावर जर तुम्हाला कंट्रोल करता आलं तर मनावरती कंट्रोल करायला येतं. म्हणून हा प्राणायाम तुम्हाला करता येतो. आता फक्त प्राणायाम महत्वाचे की जेवल्या जेवल्या आपल्याला करता येत नाही प्राणायाम. जेवण झाल्यानंतर एक 3 ते 3.5-4 तासानंतर करता येतं. पोट रिकामं असलं पाहिजे. लिक्विड काही तुम्ही घेतलं, पेयपान काही घेतलं तर साधारणपणे 1 तासानंतर तुम्ही करू शकता. पाणी समजा तुम्ही पिलं, पाण्यानंतर साधारणपणे अर्ध्या तासानं आपल्याला हा प्राणायाम करता येतो. प्राणायाम किती वेळ करायचा हा पण महत्वाचा पार्ट आहे. प्राणायाम करताना साधारणपणे तुम्हाला सुरुवातीला हार्ड अँड फास्ट रूल नाही की तुम्हाला पटकन खूप वेळ करायचा असं नाही. सुरुवातीला हळूहळू हळूहळू कालावधी वाढवायचा. हे प्रॅक्टिस नव्हतं, एका दिवसात काही होत नाही. मग सुरुवातीला 9 आवर्तन केली, मग 9च्या पटीत करा, दुसऱ्या दिवशी मग 9 दुने 18 करा, 27 करा, अशी हळूहळू वाढवत नेऊन 108 पर्यंत तुम्ही आवर्तन करू शकता. डिपेंड्स की तुम्हाला तुमचा स्टॅमिना कसा आहे. ह्याच्यामध्ये काय आहे की हे बॅलन्सिंग करण्याचं काम आहे. योगा इज अ स्टेज ऑफ बॅलन्सिंग. आणि नाडी हा अनुलोम विलोम जो आहे, अल्टरनेट नॉस्ट्रेल ब्रिदिंग जो आहे, तो तुमचा बॅलन्स केला जातो. हा बॅलन्सिंग खूप महत्त्वाचा आहे आणि हा बॅलन्स आपल्याला इथं मेंटेन करणं गरजेचं आहे. हा तिथं फायदा मिळून जातो. तर आता श्वास घेतानाची लय, स्पीड हा खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे श्वास तुम्ही घेताय, डावीने श्वास घेताय, उजवीने श्वास सोडताय, पुन्हा उजवीने श्वास घेताय, डावीने श्वास सोडताय, ह्याच्यामध्ये लय खूप महत्त्वाची आहे. आपण बघतो टीव्हीमध्ये खूप फोर्सफुली किंवा असा घेतला जातो श्वास, तर हे खांदे अजिबात उडवायचे नाहीयेत. एकदम ॲट काम पोझिशनमध्ये घ्यायचे, कम्फर्ट पोझिशनमध्ये घ्यायचं आहे. म्हणजे काय बघा, श्वास घेतानाची जी लय आहे तीच लय श्वास बाहेर सोडतानाची आहे. जो वेग तुमचा श्वास घेतानाचा आहे तोच वेग श्वास सोडतानाचा आहे. ह्याच्यामध्ये एक टेक्निक सांगते तुम्हाला. आपलं जे पीठ असतं आपल्या घरामध्ये, आता तुम्ही जेव्हा श्वास घेताय आणि श्वास सोडताय नाकानं, तर ते पीठ उडलं नाही पाहिजे. म्हणजे त्याचा इतक्या स्लो गतीने श्वास बाहेर सोडला पाहिजे. हेच खूप महत्त्वाचं टेक्निक आहे ह्याच्यामधलं. आणि श्वास घेताना पण तसंच घ्यायचंय. तुम्हाला जर करायचं असेल म्हणजे फोर्सफुली घ्यायचं नाही. महत्त्वाचं सांगण्याचा उद्देश काय, हा बॅलन्सिंग आहे आणि हा मूलभूत आहे. ह्याच्यावरती आपल्याला नाडीशुद्धी प्राणायाम पुढे आपल्याला कन्व्हर्ट होता येतं. म्हणजे काय, ह्याचे कुंभक तुम्ही करायला लागला की आपल्याला नाडीशुद्धीकडे जाता येतं. त्याचे टेक्निक आहे, त्याचे कालावधीचे टेक्निक आहे, ते आपण पुढच्या भागामध्ये बघूया. पण आत्ता महत्त्वाचं तुमच्या लक्षात घ्या की अनुलोम विलोम तुम्ही सगळेजण करू शकता. तर आपण पुन्हा एकदा आवर्तन करूया. डावीने श्वास घ्या, उजवीने श्वास सोडा, पुन्हा उजवीने श्वास घ्या, डावीने श्वास सोडा. ओके, हे करताना तुम्ही घरी करा, बरोबर. आता ह्याचे फायदे तुम्हाला लक्षात आले की तुम्ही सकाळच्या वेळेला दुपारी पण करू शकता, जेवण झाल्यानंतर 1-3.5 तासानंतर, आणि रात्री झोपायच्या अगोदर पण. फक्त जेवणानंतर 3-3.5 तासाचं गॅप पाहिजे. म्हणजे तुमचं जेवण 7 पर्यंत व्हायला पाहिजे. म्हणजे तुम्ही मग संध्याकाळी झोपताना आरामात 10 वाजता करू शकता, काही हरकत नाही. बाकीचेही प्राणायाम काही आहेत, आपण सगळे प्राणायाम बघणार आहोत. एक प्राणायाम आपण त्यातले बघू. दीर्घ श्वसनचे 3 टेक्निक शिकवल्या होत्या, तर ते तुम्ही त्याची प्रॅक्टिस जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करा. जेणेकरून काय होईल, तुम्हाला त्याचा अभ्यास जेव्हा तुम्ही करणार आहात तर तुमची तयारी जर असेल, कारण का लंग्सची कपॅसिटी डेव्हलप नाही झाली तर तुम्हाला त्याचा पुढे त्रास होऊ शकतो. कारण का प्राणायाम हा गुरुच्या ऑब्झर्वेशन खाली शिकला पाहिजे असं सांगितलेलं आहे. पण काही गोष्टी ज्या आहेत, आत्ता आपलं सोशल डिस्टन्सिंग आहे, आपण आत्ता कॉन्टॅक्ट नाही करू शकत आहे, तो हा मार्ग आपण करू शकतो. पण काही त्रास होतोय का, ह्या गोष्टी आपल्या गुरुला सांगणं पण तेवढंच महत्त्वाचं आहे, ते गरजेचं पण आहे. ह्या पद्धतीने आपल्याला प्राणायाम, अनुलोम विलोम हा जो प्राणायाम हा तुम्ही सगळेजण करू शकता. ओके, हा प्राणायामाचा फायदा तुम्हाला लाईफ लॉंग मिळणार आहे. म्हणजे काय, आपल्या श्वासाची गती ही निर्धारित असते. म्हणजे आपण बघितलं प्राण्यांमध्ये सुद्धा काही प्राणी जे आहेत, त्यातलं फॉर एक्झाम्पल कासव जे आहे ते खूप संथ श्वसन करतं. खूप संथ श्वसन करतो, त्याचा श्वसनाचा वेग खूप कमी असतो. तर म्हणून त्याचं लाईफ जे आहे ते 250 ते 300 किंवा 150 ते 250 वर्ष असतं. आपल्या असं म्हटलं जाते की आपल्या श्वासावरती आपलं आयुष्य ठरलेलं आहे. म्हणजे श्वासांची संख्येवरती आपलं आयुष्य ठरलेलं आहे. मग ह्या प्राणायामामध्ये काय केलं जातं, 4 सेकंदामध्ये तुम्ही श्वास घेताय, 8 सेकंदामध्ये तुम्ही श्वास बाहेर सोडताय, पुन्हा 4 मध्ये घेताय आणि 8 मध्ये सोडताय. म्हणजे किती झालं,
8 2 16 8 त्रिक 24 सेकंदामध्ये फक्त तुमचा एकच प्राणायाम झाला, बरोबर की नाही. म्हणजे काय, तुमची कालावधी जी आहे, नॉर्मल ब्रिदिंग करताना आपण बघितलं 15 ते 18 वेळा श्वास घेणं आणि सोडणं करतो आपण, तेच अनुलोम विलोममध्ये आपण त्याची गती खूप खूप कमी होते, म्हणजे त्याचा कालावधी खूप होतो. सो तुमचं लाईफ वाढवण्यासाठी सुद्धा ह्याला खूप महत्व आहे. म्हणजे ग्रंथांमध्ये खूप वर्णन दिलंय की हत्तीला सुद्धा, पिसाळलेल्या हत्तीला सुद्धा कंट्रोल करण्यासारखं काम हा प्राणायाम करतो, किंवा वार्धक्य येऊन देत नाही. वार्धक्य म्हणजे तुमचं एजिंग, अँटी एजिंग प्रॉपर्टी काम करतो हा, किंवा जरा म्हणजे वयस्करपणा आपल्याला येत नाही हा, किंवा मृत्यूची भीती वाटत नाही. पण हे अगदी हा जो पार्ट जरी आपण सोडला तरी सुद्धा आत्ताच्या काळामध्ये आपल्याला इम्युनिटी प्रदान करणारे हा फायदा तर आपण नक्कीच उचलू शकतो. तर हा फायदा आपल्याला आत्ता घेणं गरजेचं आहे. ओके, त्या श्वास सोडताय कसा, ह्या पण गोष्टी आपल्याला कळू शकतील. तर ह्या गोष्टींचं फॉलो करा आणि मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा की तुम्हाला अनुभव काय आला. हळूहळू दीर्घ श्वसन, जलद श्वसनची प्रॅक्टिस आधी करा आणि मग एक पॉज घ्यायचा, संथ श्वसन करायचं आणि मग अनुलोम विलोम करायचं. अनुलोम विलोम केल्यानंतर सुद्धा संथ श्वसन करायचं. एक 5 मिनिटाचा पॉज घेणं गरजेचं आहे. लगेच दुसरा प्राणायाम सुरू करू नका. अशा वेळेला काय होतं, एक झाला की दुसरा, दुसरा झाला की तिसरा, असे बरेच जण करत असतात. सो पॉज म्हणजे काय, संथ श्वसन हे खूप महत्त्वाचे आहे. आता सिम्पॅथेटिक आणि पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीमचं मी तुम्हाला त्याची टेक्निक सांगितले. ते दोन्ही जर बॅलन्सिंग असतील तर आपल्याला खूप नाही. आत्ताचे जे सायकोसोमॅटिक आजार आहेत, जे 80% आहेत नॉन कम्युनिकेबल डिसीजेस, ते डिसऑर्डर्स कव्हर करायला सुद्धा आपल्याला हा प्राणायाम खूप उपयोगी पडतो. सो आत्ताच्या काळामध्ये त्याची प्रॅक्टिस ठेवा. मी तुम्हाला आत्ता फक्त काय की नॉलेज बेस किंवा इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलेली आहे, त्याचं प्रॅक्टिकल इम्प्लिमेंटेशन तुम्हाला घरी करायचं आहे. आता मी तेवढ्यासाठीच आपण लाईव्ह येतोय. हा जो ज्यांना बीपीचा त्रास आहे ना, तर त्यांनी कुलिंग टेक्निक्सचे काही प्राणायाम आहेत, जे आत्ता आपण आज बघितला अनुलोम विलोम, जो सुलभ प्राणायाम आहे तो तुम्ही करू शकता. आता तुम्हाला जर गोळी चालू असेल, गोळी बंद करायची नाही, तुम्हाला असं वाटेल की मी प्राणायाम करतोय म्हणजे माझा बीपी नॉर्मल येईल, मला गोळीची गरज नाही, मनानं गोळी बंद करायची नाही. डॉक्टरांना विचारल्याशिवाय ते टॅपरिंग डोस म्हणजे हळूहळू कमी करत करत मग बंद करू शकतात. अजिबात मनानं काही कुठला निर्णय घ्यायचा नाही. सांगितलंय प्राण केल्यानंतर बीपी कमी होतं म्हणून मी गोळीच घेणार नाही, असं करू नका. हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे. आता प्रिकॉशन काय की कुंभक मात्र त्यांनी करायचं नाही. आपण कुंभक तर मी तुम्हाला शिकवलेलंच नाही. आत्ताच्या प्राणायामामध्ये सुलभ प्राणायाम करतो, ह्याच्यामध्ये कुठलंही कुंभक नाही. कुंभक टाळावं शक्यतो. आणि आता तुम्हाला असं वाटलं मी श्वास भरून घेताना मला घुसमट जाणवते, माझ्या छातीवरती दडपण येते कुठलं तरी, कारण नसताना 4 सेकंदामध्ये सांगितलंय मी, 5 सेकंदामध्ये श्वास घेतोय, 10 मध्ये सोडण्याचा प्रयत्न करायचा, मध्ये सांगितलंय 12 मध्ये सोडायचा प्रयत्न केला, तर असं करू नका. सुरुवातीला अगदी स्लो स्लो गतीनं मग हळूहळू डेव्हलप करा. तुमची कपॅसिटी जशी जशी वाढेल तशी, आणि मग त्या उच्चतम पातळीमध्ये तुम्ही पोहोचाल. फोर्सफुली फक्त करू नका. हे प्रिकॉशन खूप महत्त्वाचं आहे. कूलिंग किंवा रिलॅक्सिंग मध्ये हा प्राणायाम मोडतो. जसे थांबला आणि ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद. घरी राहावा, सुरक्षित राहावा. नमस्ते.